पर्यावरणपूरक उद्योगधंदे उभारल्याने पर्यावरण संवर्धनासाठी दिला जाणारा हा जागतिक स्तरावरील पुरस्कार प्रथमच भारतात येतोय। या ठिकाणी आपण बघत आहात मोठ्या संख्येने लोक जमलेले आहेत आदित्य किर्लोस्कर यांच्या स्वागतासाठी। आपण बघू शकता की या ठिकाणी महाराष्ट्रातील आपले लाडके नेते आलेले आहेत आपल्या सोबत आणि ते सुद्धा आदित्य किर्लोस्करांना भेटायला आलेले आहेत। सर, तुम्ही कधीही कोणाच्या घरी न जाणारे आदित्य किर्लोस्कर यांच्या बंगल्यावर ऑफिस मध्ये सतत फेऱ्या मारल्या, तेही अहिल्यादेवी किर्लोस्कर यांनी बंगल्यावर परत न येण्याचं सांगून सुद्धा। आणि आज जर ही डील झालीच नाही तर तुमची नाचक्की होईल असं नाही वाटत तुम्हाला? नाचक्की आणि माझी सोडावा विषय। आता उद्याची हेडलाईन तयारी ठेवा, कदमांच्या प्रकल्पाला किर्लोस्करांचा सूर आणि आता महाराष्ट्रात येणार आहे प्रगतीचा महापूर। बघितलं का मारुतीराव, आमच्या मंत्री साहेबांसाठी आलेली गर्दी। आणि हे काय फुल? आमच्या साहेबांनी तर बुके आणलाय, बुके। बुके कोणासाठी आणले? कोणासाठी? अरे कोणासाठी काय, चल तिकडे चल। तुमचे साहेब तर तिकडे चालले। ते आमचे साहेब नाहीत, हे माझे आदित्य बाबा आहेत। आदित्य सर तर इथे नाहीत, मग आदित्य सर कुठे आहेत? अरे आदित्य सर तिकडे आहेत। साहेब, तुमचं स्वागत असो। हे काय लपवत आहे? अच्छा, माझ्यासाठी नाही आहे तर? नाही, तुमच्यासाठीच आहे। साहेब, तुमचं स्वागत असो। मामा, जगातल्या सगळ्या बागेतली फुलं जरी एकत्र केलीत ना तरी या गुलाबाची सर नाही येणार त्याला। बाजूला हो रे। हा ये इकडे। काय वेल्डन काय गुगली मारली तर एकदम बेस्ट। निधी, हा वा, चला एक महत्वाच्या डील बद्दल बोलायचंय, गाडीत बसून चर्चा करूया। चला। आधी माझ्या मारुती मामाची माफी मागा। मारुती मामा माफ कर बाबा, चला। माझ्या मारुती मामाला ज्यांना तुम्ही ढकललात त्यांची माफी मागा। सॉरी सॉरी। चल आता तुमचं काम। हा, डील। ती डील होणार नाही, कारण त्याला माझ्या आईचा होकार नाही आणि माझ्या आईचा शब्द हा माझ्यासाठी शेवटचा शब्द असतो। एक मिनिट, नाही समजा उद्या अहिल्यादेवी म्हणाल्या की श्वासच घेऊ नकोस तर? तिच्या तोंडून हे शब्द निघायचे अवकाश तिच्या मनात जरी आला ना तरी त्या क्षणी घेतलेला श्वास हा आदित्य किर्लोस्करच्या आयुष्यातला शेवटचा श्वास असेल। ओके,
आरती मामा चला. सर आता तुमची यावर काय प्रतिक्रिया अरे आहे? काय फोन लावतो मी. चला जाय, चला लांब व्हा, लांब व्हा. हॅलो, डील कॅन्सल झाली. आता प्लॅन बी. इन्कम टॅक्सची रेड आहे. रेड आणि या घरात आजपर्यंत असं कधी झालेलं नाहीये. नाच होणार. पण हे अहिल्यादेवी किर्लोस्करांचं घर आहे. माझ्या बापाला घाबरत नाही. मग त्या अहिल्यादेवी किर्लोस्कर का असेना? आलात तर स्वतःच्या मर्जीनं, पण गेट उघड. गेट उघड रे. सगळी कामं थांबवा. ताबडतोब हे दरवाजा बंद करा. मोबाईल जप्त करा सगळ्यांचे. एक्सक्यूज मी सर, काही काम आहे का आपलं? तुम्ही कोण? मी श्रीकांत किर्लोस्कर. म्हणजे अहिल्यादेवी किर्लोस्करांचे मिस्टर नाही का? हीच ओळख आहे ना तुमची? मी ओळखतो तुम्हाला चांगलंच. पण तुमच्या बायकोच्या नाव वा, तुला चांगलंच आहे ना. शेवटी हे सगळं अहिल्याने स्वकर्तृत्वावर उभं केलंय. एवढं मोठं साम्राज्य तिला कष्टानं उभं केलंय आणि म्हणूनच तिच्या नावाने मला ओळखलं जातं. याचा मला अभिमान आहे. बाय द वे, मी अमित देशमुख, इन्कम टॅक्स ऑफिसर. अहिल्यादेवी किर्लोस्कर यांनी बेहिशोबी मालमत्ता जमवलेली आहे. या संशयावरून आम्ही या घराची झडती घेण्यासाठी आलेलो आहे आणि त्यासाठी आवश्यक असलेलं हे वॉरंट. आय होप तुम्ही कोऑपरेट करालच. हो सर, प्लीज तुम्ही तुमचं काम करू शकता. थँक्यू. प्रत्येक खोलीची झडती घ्या. एक एक गोष्ट कसून तपासा. चला. मॅडम, इन्कम टॅक्सची रेड पडली आपल्या घरावर. प्लीज फक्त ह्या वेळेला वाचव. मी तुला 100 ग्रॅम पेढे चढवते. 100 ग्रॅम जरा कमी होतील का? नाही नाही, 200 ग्रॅम पेढे चढवते. प्लीज प्लीज देवा, माझे दागिने नको घेऊन जायला. खूप कष्टाने कमावले तुम्ही. दिवसातले 48 तास राबले. बापरे, माझे दागिने नेऊ नका. मी कष्टाने कमावले. प्लीज प्लीज प्लीज. तुम्ही हो, आपल्या घरात रेड पडली आणि तुम्हाला मस्करी काय सुचते? तुम्हाला भीती नाही का वाटत? चोराच्या मनात चांदणं. भीती तुला वाटतीये, मला नाही. हो, मला खूप भीती. हो, काय करताय? मला खरंच खूप भीती वाटते. मला कळत नाहीये दागिने नेमके कुठे लपवायचे. इथे कपाटाकडे लपवू का? अगं बेड खाली लपव ना. बेड खाली लपवते. हो, पण
दिसणार ना. हो, कधीतरी बायकोच्या बाजूने उभे राहा. मी आपल्या किर्लोस्कर कुटुंबाच्या बाजूने आणि कायम राहीन. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, आपल्या घरातल्या काडीलाही कोणी हात लावू शकत नाही. आणि इथल्या सगळ्या गोष्टी नियमात आहेत. या घरात फक्त अहिल्यादेवींचेच नियम चालतात. माझे नियम कधी चालणार? चला, आपल्याला बोलवलंय. हे काय इन्कम टॅक्स वाल्यांना द्यायचंय? नाही नाही, माझे दागिने मी नाही देणार कोणाला. मग केव्हा ना. घरातल्या कुणाचेही दागिने नेले तरी चालतील, पण माझे नाही देणार मी. किती कष्टाने सांभाळले. सर, यांच्याकडे तर पेपर वेटचं पण बिल. थांबा. घ्या पाणी घ्या. नाही नको. घ्या, नंतर गरज लागेल. मॅडम, तुम्हाला आत बोलवलं. बसा. काय सापडलं? या अहिल्यादेवी किर्लोस्करनी घाम गाळून हे साम्राज्य उभं केलं. या घरातल्या प्रत्येक वस्तूला कष्टाचा, प्रामाणिकपणाचा वास आहे. या घरातली हवा सुद्धा पवित्र आणि शुद्ध आहे. माझ्या घरात भीतीपेक्षा जास्त आदर आहे. ज्यांच्या घराचे वासे किडके असतात ते इतर लोकांच्या घराची दारं ठोठावत नाहीत. कळतंय का काही? खिशातला मोबाईल काढा आणि त्यावर काय न्यूज आली ते बघा. शिकाराची शिकार झाली. आजपर्यंत कित्येक घरांवर रेड टाकणारे इन्कम टॅक्स अधिकारी अमित देशमुख आणि त्यांचे सहकारी आज त्यांच्याच घरावर धाड पडली. कित्येक करोडांची बेहिशोबी मालमत्ता सापडल्याची खात्रीलायक बातमी आहे. त्याचबरोबर सहकार क्षेत्रातील एका दिग्गज मंत्र्याची ईडी चौकशी होणार असल्याचे पण आपल्यास कळते. बाकीची कारवाई आता तुम्ही तुमच्या घरी जाऊनच करा, अगदी आरामात. कसं आहे, आता तुमच्या सगळ्यांकडे खूप वेळ असेल. लागली ना गरज? एक मिनिट.
या सगळ्यांच्या नोकऱ्या आता गेल्यातच जमा आहेत आणि लवकरच त्या मंत्र्याचं मंत्रीपद सुद्धा जाईल. तुझ्या पुढे चुकीला माफी नाही. चूक मी एक वेळ माफ करेन, पण हेतू महत्वाचा. तुझ्यापासून काही लपलंय का? बरं, उद्याच्या कार्यक्रमाविषयी थोडं बोलायचं होतं. तुम्ही आहात ना, सांभाळाल सगळं. इतर गोष्टी सांभाळीन, पण हा आपल्या लग्नाचा वाढदिवस आहे, तर तो आपल्या दोघांनाच मॅनेज करायला लागेल ना. माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे आणि तुमचा माझ्यावर, म्हणून तर हे सगळं आपण साध्य करू शकलो. आणि खरं तर आपला संसार तुम्हीच सांभाळलाय. नाही, आपण दोघांनी सांभाळलाय. आणि मला पूर्ण खात्री आहे आपली मुलं सुद्धा आपले हे संस्कार पुढे नीट जपतील. प्रीतमची मला जरा काळजी वाटते, पण आदित्यबद्दल मी पूर्ण निर्धास्त आहे. त्याच्या लग्नाचं सगळं मीच बघणार आणि आदित्य माझ्या शब्दाबाहेर जाणार नाही. या घरची मोठी सून मीच निवडणार. आदित्यसाठी मी अशी बायको आणेन जिच्यावरून बघणाऱ्याची नजर हलणार नाही. जिच्या डोळ्यात हिऱ्यांपेक्षा जास्त चमक असेल. जिच्या हातात असणं हा बांगड्यांचा सन्मान असेल. जिच्या कानातले झुमके आकाशात चमकणाऱ्या ताऱ्यांप्रमाणे असतील. जिच्या रेशमी कपड्यावरून ती पऱ्यांच्या देशातली राणी वाटते. जिच्या पावलांचा जमिनीला होणारा स्पर्श कापसासारखा मऊ असेल. गणी, अरे पाय भासतात माझे. चप्पल दे की माझी. बघून असं वाटतंय की जणू काही लांबच्या लांब बांबूचं पेटच आहे. वय वय, फरक फक्त एवढाच आहे, हे सिमेंटचे बांबू आहेत ती. आणि इकडं गाड्यांची गर्दी बघ की. जणू काही असं वाटतंय की रांगेत चाललेलं मुंग्यांना ना कोणीतरी टिवचलंय. वय वय, आणि ते इकडे तिकडे फिरतायत. बरं गणी, चल 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 चल. मामा, प्रीतम येणार होता ना मला रिसीव्ह करायला. तुम्ही काय आलात? तुम्हाला कुठेतरी जायचं होतं ना? जायचं म्हणजे माझी मुलगी येणार आहे पारू. हो, तिकडेच जाणार होतो, पण तुम्ही एवढं मोठं अवॉर्ड घेऊन आलात म्हणल्यानंतर माझ्याच्यानं राहावं लागलं. वा, तायडे. हा, अरे काय झालं रे गणी? गणी, बाला फोन लाव. मामा, फोन वाजता उचला ना. एक काम करा, सिग्नल क्रॉस करून साईडला थांबा. हा हा, बोल पारू. अरे बा, कुठं आहेस तू? आम्ही कवचे तिघ इथं पोचलोय. तिघ? तू आणि गणी दोघच येणार होता ना? मग आता तिसरं कोण आहे बरोबर? वय वय, दोघच आहे दोघच आहे. ए बरं, ते सांगतो, जाऊ दे. तू आधी मला सांग, तू गाडी पाठवली आहेस का नाही? अरे अशी मोठी गाडी, लांब लचक गाडी. तू आम्हाला सारखं सांगतोस का नाही? मी अशी गाडी चालवतो, तशी गाडी चालवतो, एकदम तशीच. हा हा, गाडी ना पाठवणारच होतो,
पर त्याचं काय झालं, आदित्य साहेबांना पाहिजे होती गाडी म्हणून नाही जमलं. एक काम करा, मी पत्ता पाठवतो, तो रिक्षावाल्याला दाखवा, बरोबर आणून सोडल तो. बरं पाठव. गणी, आपण तिघं चालूय का नाही? वय. मग आज आपण ना 3 चाकीनं जाऊया. चला चला. ये वैजू, वैजू इकडं ये. मोहन, पाहुण्यांची सोय हॉटेल ओशनला केली. हॉटेल ओशन? नको, द ग्रँडला कर. ग्रँड? ते 5 स्टार हॉटेल? हो, 5 स्टार. किर्लोस्करांचे पाहुणे आहेत ते. हो हो. ओ मॅडम, भाडं दे की. हे घ्या. 120 रुपये झाले मॅडम. काय? 120. 120 रुपये? आम्ही गावात नाही तर कसे आलो आहोत माहित आहे का? माहित करून घ्या. आधी आम्ही घरातनं बाहेर चालत चालत निघालो, मग आम्ही टेम्पो मध्ये बसलो आणि मग एवढा मोठा प्रवास करून इथं मुंबईत आलो आणि समजायचे मिळून फक्त 100 रुपये झाले आहेत. कमाल. कमाल तुमची आहे दादा. इथल्या इथे 120 रुपये मागते बाई. मग ते बकरी एक्स्ट्रा घेऊन आलो त्याचे 20 रुपये समजा. बकरी नाही, वैजू. हे बघा मॅडम, एक तर मी गाडीत जनावर बसवत नाही. वैजू आणि जनावर? माझ्या वैजूला जनावर बोलला तुम्ही? आता तर तुम्हाला हे 100 रुपये बी देत नाही. जा. देत नाही म्हणजे? हा, आता जनावराला जनावर नाही बोलणार का? परत जनावर? परत जनावर म्हणाला तुम्ही? ते मरू द्या हो, तुम्ही माझे पैसे द्या, विषय संपला. वैजूला मरू द्या बोलला? ही शपथ, माझ्या वैजूला मरू दे म्हणाला तुम्ही? नाही, तुमची हिम्मत कशी झाली वैजूला मरू दे म्हणायची? बघा ना बिचारा, एवढंसं मुक जीव आहे हो. तुमची हिम्मत कशी झाली काही कळत नाही का काय? अहो ऐका ना तुम्ही जरा. अहो तुमची वैजू मरू दे नाही म्हटलं, हा विषय मरू दे. माझे पैसे द्या, विषय संपला. अहो पण तुम्ही 20 रुपये जास्त मागते, कळते काय तुम्हाला? 20 रुपये. जिथे खर्च करायला हवा तिथे केलाच पाहिजे. मग खर्च माझ्यावर करा ना. प्रत्येक गेस्ट मागे 2 लाख रुपये खर्च झाले तरीही चालतील, पण सोय उत्तमच झाली पाहिजे. मग एक्स्ट्रा सीट भरली तर त्याचे 20 रुपये एक्स्ट्रा घेणार ना? ते काय मला माहित नाही. तुम्ही आधी वैजूची माफी मागा, मगच तुम्हाला पैसे मिळणार. ए बाई वैजू, मला माफ कर, द्या माझे पैसे. घ्या. आता मी माफी मागितली ना, आता 120 करून द्या. 120 का? 100 रुपयेच देणार. तुम्हाला हे पैसे घ्यायचे असतील तर घ्या, नाही तर मी चालली. माझे पैसे द्या पूर्ण. परवडत नाही म्हणजे? सावित्री, बघते. परवडत नाही परत गाडीत बसा. जिथनं भाडं घेतलं होतं तिथं परत नेऊन सोडतो. काय बोलताय तुम्ही? एवढं लांबचा प्रवास करून आले तुम्ही परत सोडता बाई? पैसे घ्यायचे तर घ्या, नाही तर जावं तिकडं. नाही तर जावा तिकडं म्हणजे? अरे बाप, हे काय चाललंय? कसला दंगा चाललाय इकडे? बघा ना, हे दादा मगापासून दंगा करतायत. 100 रुपये ठरले होते. कधी? आमचे ठरले, आमचे. आणि आता 120 रुपये मागतायत. एक मिनिट, तुम्ही सांगा इथपर्यंत किती होतात? 100 रुपयेच होतात. 100 ठरले ना, 100 देणं. हे घ्या. 120 द्या. हो, तुम्ही काय बी बोलू नका. 100 रुपये घ्यायचे तर घ्या, नाही तर जावा तिकडं. हे बघा, तुम्ही असं करू नका. 120 रुपये झाले तर द्यायला पाहिजे ना. नाही अगं बाई, शांत राहा. कोण आहेस तू? इथे कशाला आलीस? इथं का आले म्हणजे? माझा बाई इथं काम करतो. मारुतीची मुलगी आहे मी, आणि आता आम्ही इथंच राहणार आहे. अगं बाई,
तू पारू आहेस का? वय किती गोड दिसतेस तू. मी सावित्री. सावित्री आत्या, सावित्री आत्या. असं ओरडायचं नाही. थांब बाळा, ह्या घरात ना मोठ्याने बोलायला बंदी आहे. नाही चालत. अहिल्या देवी आहेत ना, आज त्यांचं महत्वाचं बोलणं चालू आहे. हळू बोला. पैसे दे तुम्ही माझे, विषय संपवा. मी देते. थांब. नाही नको नको. हे गणी, हे घे, तू दे.